नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x ही टर्म त्यांनी दिलेली आहे. तर मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय आणि त्यांनी हे सिद्ध करा म्हटले y प्लस डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन y क्यूब. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत जायचं आहे आपल्याला. पहिली डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 2y इंटू dy अपॉन dx अशी याची डेरिव्हेटिव्ह येणार. दिस इज इक्वल टू a स्क्वेअर आहे असंच राहील. कॉस स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 2 cos x आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x प्लस b स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह 2 sin x आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार cos x. 2y इंटू dy अपॉन dx इक्वल टू हे मायनस पुढे घेतो इथं. मग काय शिल्लक राहते 2 sin x cos x म्हणजेच हे sin 2x आहे प्लस बी स्क्वेअर. इथं पण तसंच आहे 2 sin x cos x म्हणजेच इथं sin 2x येणार. आता याच्यातून sin 2x कॉमन घेऊया. दिस इज इक्वल टू ह्याच्यातून sin 2x कॉमन घेतलं तर प्लस बी स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर म्हणजेच हे असं येणार बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू sin 2x हे असं येणार. आता ह्याला पण मी एक इक्वेशन नंबर टाकून ठेवतो, पुढे काही गरज लागली तर आपलं असा होता यार. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं 2 कॉन्स्टंट तसंच ठेवतोय. y ची डेरिव्हेटिव्ह y इंटू डी वाय अपॉन डी एक्स मग y इंटू डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स आणि या y ची परत एकदा डेरिव्हेटिव्ह येणार, ती येणार डी वाय अपॉन डी एक्स. इथं हा प्रोडक्ट रूल संपेल. दिस इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस 2x आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार 2. हे 2 आणि इकडचं 2 हे कॅन्सल करतोय. Therefore, थोडं सिम्प्लिफिकेशन y इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस 2x. आता हे जे dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याला उजवीकडे पाठवतोय म्हणजे ते इकडे आल्यानंतर मायनस होईल. y इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस 2x मायनस dy अपॉन dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर काय करायचं आपल्याला इथं dy अपॉन dx साठी व्हॅल्यू वापरायची आहे. ती व्हॅल्यू इथं तयार आहे बघा. याच्यावरून मला ती व्हॅल्यू घ्यावी लागेल. मग मी एवढीच टर्म इथं खाली घेतोय. उदाहरणाला जरा वेळ लागणार आहे बरं काही हा, कारण हे एक्झाम्पल एवढं सहजासहजी सोपं नाही. हा एवढाच सेक्शन मी इथं खाली घेतोय आणि त्याच्यावरून ती व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे यूज करायची आहे.
इथं पुढे लिहून ठेवलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, त्याच्यावरून dy अपॉन dx जे येते ते इथं वापरणार आहे मी. बघा बरं काय होते आता तिथं तयार. Therefore y into d square y upon dx square, this is equal to b square minus a square into cos 2x minus dy अपॉन dx काय येणार बघा, ह्या 2y न इकडे डिव्हाइड करायचं आणि परत त्याचा स्क्वेअर करायचा आहे. ही dy अपॉन dx ची व्हॅल्यू तयार होईल आणि इथं स्क्वेअर आहे बघा. म्हणजे मग ही टर्म कशा पद्धतीने येणार आहे बघा, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू साइन 2x डिव्हायडेड बाय 2y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. ही टर्म इथून घेतलेली आहे. फ्रॉम इक्वेशन 2 म्हटलं तरी इथं चालते. आपण वरती त्याला इक्वेशन नंबर 2 लिहून ठेवलेलं आहे. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. Therefore y into d square y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं थोडे बदल करून घेतो, टर्म वाढणार आहेत आता इथं भरपूर. cos 2x साठी फॉर्म्युला वापरतोय cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर एक्स. हे cos 2x चा फॉर्म्युला झाला. त्यानंतर इथं साइन 2x चा पण फॉर्म्युला वापरायचा आहे. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन 2x म्हणजेच 2 साइन x इंटू कॉस x डिव्हायडेड बाय 2y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यामध्ये काय होणार, हे 2 कॅन्सल होणार. शिवाय हा स्क्वेअर या ब्रॅकेटला पण मांडायचा आहे, या दोघांचा पण स्क्वेअर करायचा आहे आणि y चा पण स्क्वेअर करायचा. सो दिस इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस, आता इथं बघा इथल्या टर्म्स जरा व्यवस्थित मांडा, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय वाय स्क्वेअर, हे असे येणार. तर त्याच्याही पुढे जाऊयात. आता इथं मला वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू वापरायची आहे. मग वाय स्क्वेअर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सुरुवातीला दिलेलं होतं बघा, ते वापरायचं आहे. बघा हे सारखं हे असं करावं लागणार आहे याच्यात, कारण उदाहरण बरंच मोठं आहे. एक काम करूया, हे एक्झाम्पलच इथनं कॉपी करून घेऊया. आणि इथं त्याला घेतलं. आता इथं मध्ये हे कुठलं आलं, तिसरंच एक्झाम्पल आलं वाटतं. हे थांबा, असं काहीतरी वेगळं वेगळं होत असते. बघा ही व्हॅल्यू आहे. टर्म लक्षात ठेवा, हे जरा बरंच कॉम्प्लिकेटेड व्हायला लागलेलं आहे. वाय स्क्वेअर इक्वल टू टर्म बघा काय आहे, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. ते त्याच्यामध्ये वापरतोय डायरेक्ट आता, कारण ह्याच्यामध्येच आपला जास्त वेळ चाललेला आहे. आधीच एक्झाम्पल खाणार आहे वेळ बराचसा.
ठीक आहे, बघूया तीच व्हॅल्यू डायरेक्ट इथं वापरते. So this is equal to b square minus a square into cos square x minus sin square x. अजून एक काम करतो इथं आणि ती व्हॅल्यू आपण डायरेक्ट यूज करूया, म्हणजे एक स्टेप आपल्या याच्यातली वाचेल थोडीशी. बघा वाय स्क्वेअर न इकडं मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे टोटल लसावी एलसीएम घेतोय वाय स्क्वेअर, ते वाय स्क्वेअर इथे येईल प्रोडक्ट मध्ये. ह्या पुढच्या टर्म्स एक 2 मिनिटं तशाच ठेवतोय. आणि टोटली डिव्हायडेड बाय मध्ये वाय स्क्वेअर येणार आहे, हे असं येईल. आता या वाय स्क्वेअरची व्हॅल्यू इथं वापरायची आहे अंशामध्ये. आता एक काम करूया, अजून एक, हे जे छेदामधलं वाय स्क्वेअर आहे त्याला असं पुढं लिहून टाकूया, म्हणजे ते विनाकारण एवढं मोठं डिव्हायडेड बाय साइन वगैरे सुद्धा वापरायची गरज नाही. थोडं जेवढं शक्य आहे तेवढं सोप्यात सोपं करून घेऊ आपण त्याला. हे असं घेतोय, हे पण आहे असंच ठेवतोय. आता ह्या वाय स्क्वेअरची व्हॅल्यू मला वापरायची आहे. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स हे असेल. आणि त्याच्या पुढचं हे मायनस आहे, मायनस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता मात्र इथं काम भरपूर आहे बघा. इथं प्रोडक्ट तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवावे लागतील. 1/y² ह्याला तिथंच ठेवतोय बाजूला. आता ह्या बी स्क्वेअर न आत मल्टिप्लाय करा, मायनस ए स्क्वेअर न आत मल्टिप्लाय करा, त्याच्यानंतर परत ह्याला मल्टिप्लाय करायचं. बघा टर्म कशा येणार आहेत, काय काय येणार आहेत ते. मग बी स्क्वेअर न पहिल्यांदा पहिले 2 ब्रॅकेट एवढे सोडवून घेतोय. ते काय टर्म येणार आहेत बघा, बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आता मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आणि याला परत पुढं यानं मल्टिप्लाय करायचं आहे, जो ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. आणि त्याच्या पुढं परत ही टर्म आहे. आता याचा वर्ग करून घेतोय मी, बी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे येणार बी रेस टू 4 मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए रेस टू 4 आणि हे पुढे आहेत साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, हे असं आहे. आता त्याच्या पुढची स्टेप बघा, ती खूप मोठी स्टेप होणार आहे. कारण काय करायचं बघा, याच्यातल्या प्रत्येक टर्मनं ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्या पुढे परत या दोघांनी या तिघांना मल्टिप्लाय करायचंय. चिन्हांची काळजी घ्या, टर्म्स बघा हे बरंच कॉम्प्लिकेटेड होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक करा. हे 1/y² आहे असंच ठेवतोय. बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स न या दोघांना मल्टिप्लाय करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं. मग काय काय येणार इथं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर, ते होणार कॉस रेस टू 4x. यानं परत पुढं मल्टिप्लाय करा प्लस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस स्क्वेअर एक्स
इंटू साइन स्क्वेअर एक्स. हे पहिलंच काम झालं. आता मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स न या दोघांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येणार बघा, मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. त्यांना परत पुढे मल्टिप्लाय करा. मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x. आता मायनस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स न मल्टिप्लाय करायचे. काय येणार, मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x. त्याच्या पुढे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. आता ही टर्म यानं याला मल्टिप्लाय करायचंय. प्लस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन रेस टू 4x. हे झालं या पहिल्या टर्मचं सगळं झालं. मायनस आता यानं याला मल्टिप्लाय करायचंय, शिवाय चिन्ह पण बदलून घ्यायचे कारण बाहेर मायनस आहे. मग मायनस बी रेस टू 4 आणि या दोन टर्म अशी पहिली टर्म येणार. मायनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे मायनस मायनस प्लस होणार. 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हे असेल. एवढ्या सगळ्या टर्म ह्याच्यामध्ये तयार होतात. आता या टर्म्स आपल्याला कुठल्या कॅन्सल होतात कुठल्या नाही हे अजून बघितलं पाहिजे. मग सुरुवात करूया आपण आता याच्यात. ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि कॉस रेस टू 4x असं कुठं दिसतंय का बघा बघा. नाही आहे याच्यात कुठं. बी रेस टू 4 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स हे बघा येत आहे. हे मायनस बी रेस टू 4 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स ते कॅन्सल झालं. त्यानंतर हे बघा हे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स आहे. इथं ही टर्म अजून एकदा आहे, मायनसच आहे, त्यामुळे मायनस 2ab होणार. आणि इथं प्लस 2ab आहे बघ, त्यामुळे हे प्लस 2 आणि हे 2 वेळा मायनस ab हे पण कॅन्सल होणार. त्याच्यानंतर काय आहे बघा, मायनस ए रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स आणि इथं प्लस ए रेस टू 4 आहे बघ, हे पण कॅन्सल होईल. आता जे शिल्लक राहिले त्याच्यातलं आणि काय कॅन्सल होते का बघा. होत नसेल तर मग उरलेलं सगळं आहे असं मांडून घ्यावं लागेल आपल्याला. ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4 कॉस रेस टू 4 साइन रेस टू 4 आणि कॉस रेस टू 4. ठीक आहे, मांडून घेऊया एवढं सगळं. दिस इज इक्वल टू 1 अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय काय बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस रेस टू 4x. एकदा मांडूया सगळ्या टर्म एकत्र कारण इथं भरपूर गोंधळ आहे. हे ना, त्याच्यानंतर पुढची टर्म आहे मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x. त्याच्या पुढे मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x आणि प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x. या पद्धतीने टर्म राहतील शिल्लक. बघा पहिल्यांदा काय काय आलंय ते. आता आपण ही व्हॅल्यू नेमकी काढली कशाची ते जरा बघूया, कारण टर्म भरपूर झालेले आहेत त्यामुळे जरा ते थोडस विसरायला होऊ शकतं. बघा इथं टर्म आहे वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे सोडवलंय आपण आता.
वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, ते आले एवढं. बघा, अजून आपल्याला त्याचं फायनल आन्सर काढायचं आहे, हे लक्षात घ्या. याच्यातलं आणि काही कुठलं कॅन्सल बिन्सल काय होते का, काही नाही होत कॅन्सल आता याच्यातलं. मला जे प्रूव्ह करायचं आहे ते परत एकदा इथं मी लिहून घेतलेलं आहे. तर त्याच्यातलं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ते लागणार आहे मला, आणि वाय प्लस पाहिजे. इथं वाय एक आलंय मल्टिप्लिकेशन मध्ये. एक काम करूया, याच्यात आता परत एकदा वाय स्क्वेअर ऍड करून त्याच्यातून वाय कॉमन घेऊया आणि मग बघूया त्याचं किती येते ते. मी इथं काय करतोय, दोन्ही बाजूमध्ये वाय स्क्वेअर ऍड करून घेतो. वाय स्क्वेअर ऍड केल्यानंतर कसं दिसेल बघा. therefore y into d square y अपॉन dx स्क्वेअर, इकडे ऍड करतोय वाय स्क्वेअर. म्हणजे याच्यातून परत मी जर वाय कॉमन घेतलं तर ही टर्म तयार होते, ही टर्म. म्हणून वाय स्क्वेअरला दोन्ही बाजूमध्ये मी ऍड करून घेतो. सो दिस इज इक्वल टू, हे 1 अपॉन वाय स्क्वेअर हे सगळ्यांच्या डिव्हायडेड बाय मध्येच आहे. 1 अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, हे सगळं मांडतोय परत एकदा, ए स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस रेस टू 4x मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x, आणि याच्या पुढे घेतोय मी वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर दोन्ही बाजूंमध्ये ऍड केलेलं आहे. आता हे सोडवायचं अजून पुढं. आता याच्यात सिम्प्लिफिकेशन मध्ये जरा बघा आता काय काय करावं लागेल आपल्याला. आता थोडस बाजूला ठेवतो याला. हे छेदातलं वाय स्क्वेअर तसंच असू द्या. ह्या वाय स्क्वेअरला आता आपल्याला वाय स्क्वेअर एलसीएम घेऊया आणि पुढे सोडवूया. अजून काम आहे बरंच, हे सहजासहजी उदाहरण आपल्याला सोडत नाही. आता याचा टोटल लसावी घेणार आहे वाय स्क्वेअर. बघा काय करतोय ते. आणि या वाय स्क्वेअरनं या वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे सगळं काय होईल, अंशात येईल. बघा हे लक्षात येत असेल असं तर ठीक, नाहीतर मी एक काम करतो सर, ह्याला हे पूर्ण लसावी घेतलेला आहे हे तुम्हाला कळावं याच्यासाठी मी काय करतोय, हे डिवायडेड बाय लाईनच घेतोय इथं सरळ. हे छेदातलं वाय स्क्वेअर इथं घेतोय, कारण त्याशिवाय काही काही जणांच्या लक्षात येणार पण नाही काय केलंय ते. आणि या वाय स्क्वेअरनं इकडे मल्टिप्लाय करतोय, मग इथे किती होईल अंशात, 1 इंटू धिस पूर्ण, ही कम्प्लीट ब्रॅकेट घ्यावं लागेल आपल्याला. सो धिस कम्प्लीट ब्रॅकेट इथं मग आहे असं म्हणतो, ए स्क्वेअर बी रेस टू 4 कॉस रेस टू 4x असेल, प्लस या वाय स्क्वेअरनं याला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे इथे किती होणार, वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, म्हणजे वाय रेस टू 4 पण लिहू शकताय तुम्ही, काही अडचण नाही त्याच्यात. आता मी काय करतोय, हे जे छेदामधलं वाय स्क्वेअर आहे त्याला आता मी परत एकदा पुढे घेतोय. आता लक्षात येईल तुमच्या ते. मगाशी जर डायरेक्ट तसंच ठेवलं असतं तर काही जणांचं गोंधळ परत झाला असता. आता हे सगळं अंशात आहे. आता बघा बरं टर्म्स कशा घ्याव्या लागतील, ए स्क्वेअर बी रेस टू 4
कॉस रेस टू 4x मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन रेस टू 4x प्लस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर कॉस एक्स ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. एक काम करूया, हे खाली इथं लिहून घेऊया कारण हे एवढ्या जागेत बसणार नाहीये. प्लस याच्या पुढची टर्म इथं लिहितोय खाली ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. पाहिजे असलं तर तुम्ही ती व्हॅल्यू चेक करू शकताय. वाय स्क्वेअर इक्वल टू काय दिलंय ते बघा, इथं पाहिजे असलं तर दाखवतो. इथं ही वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, ती इथं वापरली. इथं तुमचं हा ब्रॅकेट सुद्धा कम्प्लीट होईल. आता काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर सोडवायचा आहे आणि मग थोडंफार अँसर आल्यासारखं तुम्हाला वाटेल. बघूया त्यात काय काय होते अजून. सो दिस इज इक्वल टू 1/y स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर बी रेस टू 4 cos raised to 4x minus b raised to 4 sin raised to 4x minus a raised to 4 cos raised to 4x plus a square b square sin raised to 4x प्लस आता ह्याच्या a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे परत ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर करावा लागेल. तो येणार ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस 2ab 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. हे असेल. त्यानंतर प्लस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x. एवढ्या टर्म सगळ्या त्या ठिकाणी येतील. याच्यामध्ये कॅन्सल काय काय होण्यासारखं आहे बघा. हे मायनस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x प्लस बी रेस टू 4 साइन रेस टू 4x मायनस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x प्लस ए रेस टू 4 कॉस रेस टू 4x. आणि ह्या उरलेल्या टर्म्स बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं आहे, इथं पण ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. इथं बी रेस टू 4 कसं काय आलं, थांबा काहीतरी चुकलेलं आहे वरती कुठंतरी. बघा बरं, बी रेस टू 4 ही पहिली टर्म बघत जायचंय. ए स्क्वेअर बी रेस टू 4 हे बघा इथं घोळ झालाय बघा सर. ए स्क्वेअर बी स्क्वेअर पाहिजे. तरीच म्हटलं बाकी सगळ्या टर्म आल्या, ह्याला काय झालंय, चेंज करतोय तेवढं. कारण टर्म्स भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर आहे. थोडं इकडे तिकडं होऊ शकतं. ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं पण ए स्क्वेअर बी स्क्वेअर येणार. कॉस रेस टू 4x ची टर्म आहे बघा, ती तेवढं लक्षात ठेवा. कॉस रेस टू 4x इथं आहे, इथं पण आहे. तिथं आता काय करायचं आहे, ए स्क्वेअर बी स्क्वेअर करायचं, करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित ते आलेलं आहे. आता उरलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म बघूयात आपण काय काय आहे ते. हे 1/y स्क्वेअर तर मी लिहिणारच आहे, ते पुढे लिहिणार आहे. या सगळ्यांच्यातून काय कॉमन येते बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर हे कॉमन येते. ते ए स्क्वेअर बी स्क्वेअर सुद्धा मी इथं कॉमन घेतोय. ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहील, इथं राहणार कॉस रेस टू 4x, त्यानंतर आहे प्लस
साइन रेस टू 4x प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस सॉरी इंटू कॉमन घेतले आपण त्याच्यातून 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स हे असेल. मग हा पूर्ण वर्ग आहे. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आहे ते. म्हणजेच हे येणार ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता परत एकदा हे काय आपण नेमकं सोडवलेलं आहे ते बघूया. इकडं काय लिहिलंय बघा डाव्या बाजूला y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. ही व्हॅल्यू आता इकडे डाव्या बाजूला लिहून घेतो. y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. आता काय करायचं डाव्या बाजूतून y तेवढं कॉमन घ्या. ते y कॉमन घेतलं की शिल्लक राहील डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय शिल्लक राहील. दिस इज इक्वल टू हे बघा उजव्या बाजूला याची व्हॅल्यू 1 होणार. 1 चा स्क्वेअर ते पण 1 काढून टाका म्हणजे हे एवढं शिल्लक राहील. आणि ह्या y न फक्त आता इकडे डिवाइड करा. मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन वाय क्यूब. हेच त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. चेक करा. हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. log y इक्वल टू log ऑफ साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर. आणि हे त्यांनी प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे. मग डी वाय अपॉन डी एक्स दिसतंय, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पण दिसतंय आपल्याला. याचा अर्थ सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत तरी आपल्याला जावं लागेल. मग पहिल्यांदा काय करतोय ही लॉगची टर्म आहे, ही पण लॉगची टर्म आहे. याला लॉग ऍडजस्ट करून घेऊया. मग कसं ऍडजस्ट करायचं आहे ते बघा. लॉग वाय इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 लिहितोय. 1 म्हणजेच लिहितोय लॉग ई. हे त्याच्यामध्ये वापरलं. ह्या एक्स स्क्वेअरला वरती पाठवतोय. हे असे येणार. मग इकडं लॉग एम मायनस लॉग एन हा फॉर्म्युला वापरून घ्या. हे असे येईल. दोन्ही बाजूंचं लॉग काढून टाकतोय आता. हे असे येईल. ह्यालाच मी इथे एक इक्वेशन नंबर लिहून ठेवतोय. परत काही गरज पडली तर आपण परत इथं येऊया. ई रेस टू एक्स स्क्वेअरला इकडे घेतोय. दिस इज इक्वल टू साइन एक्स हे असेल.
आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार बघा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, ई रेस टू एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ते येणार कॉस एक्स. मग याच्यातून ई रेस टू एक्स स्क्वेअर हे कॉमन घेऊ शकताय. कॉमन घ्या, काय शिल्लक राहते बघा, इथं शिल्लक राहते 2x आणि y प्लस इथं शिल्लक राहते dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू कॉस एक्स. आता परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग नंतर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरता येतात ते बघू आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. मग आता इथं काय येणार, 2 आहे असंच ठेवा. एक्स इंटू वाय साठी प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. एक्स इंटू dy अपॉन dx प्लस वाय इंटू 1 म्हणजे हे इथला प्रोडक्ट रूल झाला, प्लस dy अपॉन dx ची डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस हे काय झालं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ही सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह झाली. आता सेकंड फंक्शन ॲज इट इज ठेवा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ते येणार ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला कॉस एक्स आहे त्याची पण डेरिव्हेटिव्ह घ्या, ते येणार मायनस साइन एक्स. आता याचं थोडं जेवढं शक्य आहे तेवढं सिम्प्लिफिकेशन परत एकदा करून घेऊया. हे ई रेस टू एक्स स्क्वेअर हे कॉमन घेतो या सगळ्यांच्यातून. हे बघा इथं पण आहे, इथं पण आहे. आता शिल्लक काय काय राहते ते जरा व्यवस्थित मांडूया. 2 ने इथं मल्टिप्लाय करून घ्या, 2x इंटू dy अपॉन dx प्लस 2y. इथं हा ब्रॅकेट संपलेला आहे, प्लस हे पुढचं डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ते तसंच ठेवा. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे बघा, आता याच्यातून फक्त हे बाहेर काढले तुम्ही, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. 2x ने याला मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2x इंटू 2x म्हणजे इथे येणार 4x स्क्वेअर वाय येणार प्लस 2x इंटू dy अपॉन dx म्हणजेच 2x इंटू dy अपॉन dx हे असेल. बघा इथल्या टर्म पण संपल्या का. दिस इज इक्वल टू मायनस साइन एक्स हे असेल. आता हे जे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे त्यानं इकडे डिवाइड करून घ्या, म्हणजे हे येणार साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. ते करतोय आणि अजून याच्यामध्ये काय किरकोळ सिम्प्लिफिकेशन शक्य असेल तर ते पण आवरून घेऊया. बघा काय करायचं आहे, या दोघांची बेरीज एक होईल, त्यानंतर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरला मी तसंच ठेवतोय. हे ई रेस टू एक्स स्क्वेअर इकडं लिहिणार आहे, यानं इकडं डिवाइड केलेलं आहे त्यामुळे ही टर्म निघून जाईल. पहिल्यांदा लिहितोय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2x dy अपॉन dx आणि अजून एक 2x dy अपॉन dx म्हणजेच हे काय होणार 4x dy अपॉन dx होणार. आता उरलेल्या ज्या 2 टर्म आहेत त्या मी आत्ता सध्या तरी आहे अशाच म्हणतोय, 4x स्क्वेअर y प्लस 2y हे असं लिहितोय त्याला. आता ही जी टर्म आलेली आहे उजव्या बाजूला, ती टर्म बघा बरं, आपण इथे वरती एक इक्वेशन नंबर लिहून ठेवले तेच आहे का, बघा इथे
साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्स चा स्क्वेअर म्हणजे वाय आहे. तीच टर्म इथं आहे. म्हणजे ह्याला तुम्ही काय लिहू शकता, या टर्मला वाय मांडू शकताय. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 4x dy upon dx plus 4x square y plus 2y. दिस इज इक्वल टू, ही टर्म y आहे, त्याला मी मायनस y लिहितोय. इथं पाहिजे असले लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. हे मायनस y अलीकडे घेतल्यानंतर प्लस 3y होणार. डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस 4x dy अपॉन dx प्लस 4x स्क्वेअर वाय, ते इकडे आल्यानंतर प्लस वाय होणार, म्हणजेच इथे येणार 3y. दिस इज इक्वल टू 0. आता या दोघांच्यातून y कॉमन येते, ते तेवढं कॉमन घेऊया आणि मग परत एकदा शो दॅट काय दिलंय ते एकदा चेक करू. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 4x dy अपॉन dx प्लस ह्याच्यातून y फक्त कॉमन घ्यायचं आहे, त्यामुळे येणार 4x स्क्वेअर प्लस 3 इंटू y. दिस इज इक्वल टू 0. आता आपल्याला त्यांनी जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते चेक करून बघूया त्याच्याशी. बघा बरं, हे बरोबर शो दॅट करेक्ट आले का, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू a cos थीटा y इक्वल टू b sin थीटा असं दिलेलं आहे त्याने, आणि शो दॅट म्हणून त्याने हे एवढं सगळं विचारलेलं आहे. बघा याच्यात काय काय लागणार आहे. महत्वाचं म्हणजे dy अपॉन dx एक लागणार आहे, त्यानंतर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर लागणार. शिवाय इथं आपल्याला व्हेरिएबल मध्ये थीटा दिसते, याचा अर्थ हे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. पण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा हे करावं लागेल आपल्याला. मग डेरिव्हेटिव्ह याची dx अपॉन डी थीटा इक्वल टू हे आहे असंच राहील, कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा, त्यानंतर dy अपॉन डी थीटा इक्वल टू बी कॉन्स्टंट साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, त्याच्यावरून dy अपॉन dx इक्वल टू इथे येणार dy अपॉन डी थीटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थीटा. मग dy अपॉन डी थीटा आहे बी कॉस थीटा आणि dx अपॉन डी थीटा आहे मायनस ए साइन थीटा. मग याचं सिम्प्लिफिकेशन होईल मायनस बी अपॉन ए कॉस अपॉन साइन, म्हणजे ते येणार कॉट थीटा. तर याची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx ची डेरिव्हेटिव्ह होणार डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. दिस इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए कॉट थीटाची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक स्क्वेअर थीटा, आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतले, त्यामुळे या थीटाची परत पुढं आठवणीनं डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. दिस इज इम्पॉर्टंट स्टेप. हेच राहतं बरोबर. त्यामुळे हे किती वेळा सांगितलंय ते तुमचं तुम्ही बघा आठवून. हे मायनस मायनस हे प्लस होईल, बी अपॉन ए इथं कोसेक स्क्वेअर थीटा, आणि डी थीटा अपॉन डी एक्स पाहिजे, त्यालाच आपण असं लिहूया पहिल्यांदा 1 अपॉन dx अपॉन डी थीटा. इथं तयार आहे बघा, dx अपॉन डी थीटा म्हणजेच मायनस ए साइन थीटा. इथलं लक्षात येत नसेल तर इथं आहे बघा,
मायनस ए साइन थिटा ते तुम्हाला इथं वापरावं लागेल. सो दिस इज इक्वल टू बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा 1 अपॉन dx अपॉन डी थिटा आहे मायनस ए साइन थिटा. हे इथं होतं बघा, dx अपॉन डी थिटा मायनस ए साइन थिटा ते या ठिकाणी वापरलेलं आहे. आता पुढे जाऊया, सिम्प्लिफिकेशन आहे किरकोळ तेवढं करून घेऊया. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस पुढे घेतोय, हे ए इथं छेदामध्ये घेतोय, मायनस बी अपॉन ए स्क्वेअर होणार 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच कोसेक थिटा, कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक म्हणजे हे होणार कोसेक क्यूब थिटा. हे तुमचं तयार झालं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. त्यानंतर अजून एक लागणार आहे आपल्याला, ते म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स. ते पण आपण तयार करून ठेवले वरती. ते किती आहे बघा, मायनस बी अपॉन ए कॉट थिटा. लिहून घेतोय सगळं. आणि आता त्यांनी काय विचारलंय ते पण बघूया. ते घेऊया खाली आपण सरळ डायरेक्ट इथं आणि मग त्याला सोडवायला घेऊया, कारण टर्म्स भरपूर आहेत त्याच्यात. हे तयार आहे, इथं एक्झाम्पल पण घेतलेलं आहे. आता त्यांना जे त्यांनी शो दॅट विचारलेलं आहे ती टर्म आपण पूर्ण इथं तयार करूनच घेऊया आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण ते वापरूया. आता इथं बघा बरं जरा काय काय टर्म्स आहेत त्या. एक आहे वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स. सेपरेटच तयार करूया त्याला. वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. वाय किती आहे ते पण इथे दिसतंय, बी साइन थिटा आहे, ही वाय ची व्हॅल्यू, इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथं तयार आहे, मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक क्यूब थिटा आहे. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस पुढे घेतो इथं, बी इंटू बी ते होणार बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. हे साइन थिटा 1-2 मिनिटं तसंच ठेवतो, इंटू कोसेक क्यूब म्हणजेच 1 अपॉन साइन क्यूब येणार. म्हणजे काय होईल, याच्यातलं एक साइन कॅन्सल होईल आणि इथे येणार साइन स्क्वेअर थिटा येणार. म्हणजेच ही व्हॅल्यू येते मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू इथं तयार झालेली आहे. त्यानंतर दुसरं काय पाहिजे मला, डी वाय अपॉन डी एक्स चा स्क्वेअर पाहिजे. मग याचा स्क्वेअर जर मी केला तर हे मायनस निघून जाईल, म्हणजे येणार बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि इथे येणार कॉट स्क्वेअर थिटा. एक काम करूया, ज्या अर्थी इथं कॉट स्क्वेअर थिटा दिसते त्या अर्थी इकडं आपण कोसेक स्क्वेअरच ठेवूया त्याला. त्याचा उपयोग होईल नंतर फॉर्म्युल्यामध्ये. 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच काय होणार, हे कोसेक स्क्वेअर थिटा होणार. आता त्यांनी जे काय तयार करायला सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे जे प्रूव्ह दॅट सांगितलेलं आहे त्याचं LHS लिहून घेतोय आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरू आणि सिम्प्लिफाय करूया. LHS इक्वल टू ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय काय आहे बघा, वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, असे प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी स्क्वेअर. दिस इज इक्वल टू, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. ए स्क्वेअर आहे असंच ठेवतो, वाय इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, व्हॅल्यू तयार आहे इथं माझ्याकडे, मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. बी स्क्वेअर आहे बरं का इथं, ते स्क्वेअर राहिलं बघा परत.
बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा प्लस डीवाय अपॉन डीएक्सचा स्क्वेअर ते इथं तयार आहे. बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू कॉट स्क्वेअर थिटा पुढं काय आहे त्याच्या प्लस बी स्क्वेअर. आता आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेतलेल्या आहेत, तर पुढे त्याला फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. बघूया त्याचं बरोबर इक्वल टू 0 येते का चेक करून घेऊ. हे ए स्क्वेअरनं आत मल्टिप्लाय करायचं, मग ए स्क्वेअरनं इथं मल्टिप्लाय केल्यानंतर ए स्क्वेअरला ए स्क्वेअर कॅन्सल होईल, मायनस बी स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअरने इथं मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर कॅन्सल होईल, इथं बी स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा आहे ना प्लस बी स्क्वेअर. मग या दोघांच्यातून तेवढं बी स्क्वेअर कॉमन घेतोय. कसंही करू शकताय तुम्ही, इथे काही अडचण नाही, तुमची इच्छा. प्लस बी स्क्वेअर याच्यातून कॉमन घेतलं, इथं शिल्लक राहील कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 आणि कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा. हे असेल आणि हे दोन्ही टर्म कॅन्सल होतील. दॅट इज इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू RHS. हे बघा इथं तुम्ही ते सांगितलेलं आहे इक्वल टू 0 येते. हे या पद्धतीनं सिद्ध. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू a cos log x प्लस b sin log x. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 घेतोय आणि त्यांनी या पद्धतीने विचारलेलं आहे एक्स स्क्वेअर y2 म्हणजे डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर, एक्स आहे असंच y1 म्हणजे dy अपॉन dx. हे जरा बाजूला मी इथे लिहून ठेवतोय. म्हणता y2 म्हणजे y ची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि y1 म्हणजे y ची फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे पहिल्यांदा हे दोन फाइंड आउट करू, नंतर मग ह्यांचं काय जे काही त्यांनी प्रूव्ह दॅट विचारले तिथं येऊया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy अपॉन dx इक्वल टू हे आहे असंच कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लॉग एक्स, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस बी आहे असंच साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग एक्स आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. या पूर्ण इक्वेशनला एक्स न मल्टिप्लाय करतोय. एक्स न मल्टिप्लाय केल्यानंतर इथं पहिल्यांदा एक्स येणार, इथं एक्स न मल्टिप्लाय केलं की हे एक्स कॅन्सल होईल, इथं शिल्लक राहील मायनस ए साइन लॉग एक्स. इथं पण एक्स न मल्टिप्लाय करा, हे एक्स कॅन्सल होईल, हे असं येईल. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागेल तुम्हाला. मग फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, प्रोडक्ट रूल सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येणार 1. दिस इज इक्वल टू मायनस ए तसंच राहील, साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस बी आहे असंच राहील, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लॉग एक्स आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. आता परत एकदा इकडं डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये एक्स दिसते, आणखीन एकदा एक्स न मल्टिप्लाय करायचं म्हणजे मग इथं येणार एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय
अपॉन dx स्क्वेअर प्लस x इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू, आता इथं काय होणार, हे x कॅन्सल होणार, हे पण x कॅन्सल होणार. पण आता इथं इथं मायनस साईन आहे, इथं पुढं पण मायनस साईन आहे. मायनस साईन तेवढं कॉमन घ्या. मायनस साईन याच्यातून कॉमन घेतलं तुम्ही, मग हे असं शिल्लक राहील या पद्धतीनं. आता त्यांनी जे काही प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे परत एकदा आपण जरा घेऊया इथं. आता जर हा पार्ट जर तुम्ही बघितलात तर इथं त्यांनी जे इक्वेशन दिलेलं आहे तेच आहे. बघा बघा एवढा सेक्शन आहे, हे चालेल तिथं. म्हणजेच तुम्ही या पूर्ण टर्मसाठी, या कम्प्लीट टर्मसाठी तुम्ही काय लिहू शकताय, वाय लिहू शकताय. ते लिहूया आपण त्याच्यात पहिल्यांदा. एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स दिस इज इक्वल टू मायनस वाय. ते आता अलीकडे घ्या. हे असेल, मग हेच मांडायचं आहे फक्त. मग इथं कसं येणार, एक्स स्क्वेअर येणार. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हलाच काय म्हणतात, वाय टू प्लस पुढे आहे एक्स. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला म्हणतात वाय वन प्लस वाय दिस इज इक्वल टू 0. तेच आहे, फक्त बघून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू a इंटू ई रेस टू एम एक्स प्लस b इंटू ई रेस टू एन एक्स असं दिलेलं आहे. आणि हे विचारले त्यांनी प्रूव्ह दॅट. इथं y2 दिसतंय. y2 म्हणजेच y ची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, शिवाय y1 पण दिसतंय. याचा अर्थ ते आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. ते तयार करूया पहिल्यांदा. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू, ए कॉन्स्टंट राहील, ई रेस टू एम एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एम एक्स इंटू एम प्लस बी आहे असंच ई रेस टू एन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एन एक्स इंटू एन. याचं सिम्प्लिफिकेशन हे एम पुढे घेतोय प्लस इथं एन पुढे घेतोय. याला लिहितोय मी इक्वेशन नंबर 2. आता याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू एम आणि ए तसंच ठेवा. ई रेस टू एम एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एम एक्स इंटू एम प्लस एन इंटू बी इंटू ई रेस टू एन एक्स आणि एन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार एन. आता हे एम पुढे घेतोय म्हणजे इथे येणार एम स्क्वेअर ए इंटू ई रेस टू एम एक्स प्लस हे एन पण पुढे घेतोय म्हणजे येणार एन स्क्वेअर ए इंटू ई रेस टू एन एक्स. येणार इक्वेशन नंबर 3. आता त्यांनी जे शो दॅट सांगितलेलं आहे ते घेऊया. हे शो दॅट आहे. मग या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट कराव्या लागतील. मग त्यांचं जे शो दॅट आहे तेवढीच टर्म आपण इथं मांडून घेऊया LHS त्याचं.
LHS इक्वल टू काय लिहिलंय y2 म्हणजे d²y अपॉन dx² मायनस m प्लस n इंटू y1 लिहिलंय म्हणजे dy अपॉन dx प्लस mn इंटू y लिहिले. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज याच्यामध्ये आपल्याला वापराव्या लागतील. आता बघूया कशा पद्धतीनं वापरायच्या आहेत त्या व्हॅल्यूज. फक्त घ्यायच्या तिथे तयार आहेत सगळ्या व्हॅल्यूज आणि ते सोडवायचं आहे फक्त. बघा d²y अपॉन dx² ते हित आहे बघा इक्वेशन नंबर 3 मध्ये. ते मांडतोय m² a इंटू e⁻mx प्लस n² a इंटू e⁻nx ही झाली पहिली टर्म मायनस m प्लस n इंटू dy अपॉन dx ते इथं इक्वेशन नंबर 2 मध्ये ते त्याच्या पुढं मांडतात m इंटू a इंटू e⁻mx प्लस n b e⁻nx हे तुमचा हा सेकंड पार्ट तयार झाला प्लस mn इंटू y इक्वेशन नंबर 1 मध्ये हे किती होणार a e⁻mx प्लस b e⁻nx. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. आता काय अडचण येण्यासारखं काही नाहीये, फक्त सोडवत जायचंय आणि इक्वल टू 0 येते का एवढं फक्त चेक करायचंय. ह्याच्यामधली जी फर्स्ट टर्म आहे त्याच्यामध्ये तर काही बदल करायचा नाहीये. m² a e⁻mx n² b आहे बरं का तिथं. असं होते काहीतरी मधनं n² b आहे n² b e⁻nx मायनस. आता मायनस हे बाहेर आहे त्यामुळे चिन्ह सगळी बदलणार. मायनस m न आत मल्टिप्लाय करायचं. काय करणार बघा मायनस m² a e⁻mx हे मायनस m पुढं पण येणार मायनस mn मायनस mn b येणार. ह्या मायनस m ने इथं मल्टिप्लाय केले मायनस mn बरोबर लिहिलंय b e⁻nx. आता मायनस n न मल्टिप्लाय करायचं. मग मायनस n न मल्टिप्लाय केलं की मायनस mn a e⁻mx येणार आणि मायनस n न याला मल्टिप्लाय केलं की काय येणार मायनस n इंटू n² p e⁻nx येणार. आता हे प्लस mn आत मल्टिप्लाय करायचं प्लस mn a इंटू e⁻mx प्लस mn b इंटू e⁻nx हे असं येणार. आता ह्याच्यातल्या टर्म्स बघा कशा कशा काय काय कॅन्सल होत आहेत. हे m² a e⁻mx आणि इथं मायनस आहे बघा तीच टर्म हे कॅन्सल होईल. त्यानंतर प्लस n² b e⁻nx आणि इथं मायनस आहे बघा. त्यानंतर हे मायनस mn b e⁻nx ते इथं आहे. तसंच हे पण कॅन्सल होते. मग या पद्धतीनं सगळ्याच टर्म कॅन्सल होतात आणि इक्वल टू 0 येते. दॅट इज इक्वल टू RHS. या पद्धतीनं हे कम्प्लीट होईल. अजून एक प्रॉब्लेम आहे जो घ्यायचा आहे आपल्याला. क्वेश्चन असा आहे इफ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0
then show that d square y upon dx square this is equal to 0. मग त्याने ही जी काही टर्म दिलेली आहे ती इथं मांडून घेतोय मी परत एकदा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. याला लिहितोय मी इक्वेशन नंबर 1. आता याच्यामध्ये थोडस ऍडजस्टमेंट करावी लागते. 2hxy आहे त्याला मी असं मांडून घेतोय. मग या पहिल्या दोघांच्यातून x कॉमन येते, या दुसऱ्या दोघांच्यातून y कॉमन येते. x कॉमन घेतलं इथं ax प्लस hy येणार प्लस इथं y कॉमन घ्या म्हणजे येणार hx प्लस by दिस इज इक्वल टू 0. ही टर्म पलीकडे पाठवते. कोणतीही एक टर्म पलीकडे पाठवली तरी चालते, काही अडचण नाही. हे असेल. आता याच्यावरून x आणि y हे फक्त इकडे घेतोय आणि ह्या ax hy hx by ह्या टर्म एकत्र घेतोय म्हणजे इथे येणार ax प्लस hy डिव्हायडेड बाय hx प्लस by दिस इज इक्वल टू मायनस y अपॉन x. याला लिहितोय मी इक्वेशन नंबर 2. आता हे जे इक्वेशन 1 आहे त्याला परत एकदा लिहून घेतोय आणि आता त्याची डेरिव्हेटिव्ह घेतोय. डेरिव्हेटिव्ह अजून आपण घेतलेली नाहीये. ते जे इक्वेशन 1 आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. a आहे असंच राहील. x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस 2h आहे असंच x इंटू y म्हणजेच काय येणार हे x इंटू dy अपॉन dx प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x दॅट इज इक्वल टू 1 प्लस b आहे असंच y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये ह्या 2h न आत मल्टिप्लाय करून घेतोय. 2ax प्लस 2hx dy अपॉन dx प्लस 2hy प्लस 2by dy upon dx this is equal to 0. आता या पूर्ण इक्वेशनला 2 न डिव्हाइड करून घेतोय. 2 न डिव्हाइड केलं की जरा थोडस टर्म्स बऱ्याचशा कमी होतील. याच्यातला 2 कॅन्सल होईल फक्त. ax hx dy upon dx प्लस hy प्लस by इंटू dy अपॉन dx. एकूण 4 ठिकाणचं 2 हे तुम्हाला कमी झालेलं दिसेल. आता विदाउट dy अपॉन dx ह्या 2 टर्म्स आहेत त्यांना एकत्र घेतोय. विथ dy अपॉन dx ह्या 2 टर्म्स आहेत त्यांना पण एकत्र घेतोय. त्याच्यातनं dy अपॉन dx कॉमन घेतोय. हे असेल. ही टर्म टुवर्ड्स राईट उजव्या बाजूला पाठवून देतोय. ते इकडे आल्यानंतर मायनस होईल. ब्रॅकेटमध्ये टाका त्याला आणि या hx प्लस by न इकडे डिवाइड करून घ्या.
therefore dy upon dx equal to minus ax plus hy divided by hx प्लस by हे असेल. आता ही टर्म आपण आधी तयार करून ठेवलेली आहे बघा इथं आहे बघा, म्हणजे ax प्लस hy डिव्हायडेड बाय hx प्लस by आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकताय, मायनस y अपॉन एक्स हे तुम्ही लिहू शकताय. मग हीच टर्म हित आहे, हे मायनस साइन तसंच ठेवायचं पुढं आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे मायनस y अपॉन एक्स. बदल करतोय त्याच्यात आता तेवढं लक्ष द्या, मायनस y अपॉन एक्स लिहायचं आहे त्याच्यासाठी. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस आहे असंच आणि या टर्मची व्हॅल्यू आहे मायनस y अपॉन एक्स. परत एकदा बघून घ्या पाहिजे असलं तर, हे बघा इथे त्यामुळे हे काय होणार, मायनस मायनस इथं प्लस होणार या ठिकाणी. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू y अपॉन एक्स येणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर दिस इज इक्वल टू, याचा लसावी येणार एक्स स्क्वेअर, एक्स वरती घ्या y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx मायनस y तसंच ठेवा, x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. दिस इज इक्वल टू, हे dy अपॉन dx इथं तयार आहे तुमचं इक्वेशन नंबर 3. मग हे dy अपॉन dx आता इथं वापरा. मग x इंटू dy अपॉन dx ची व्हॅल्यू आहे y अपॉन एक्स मायनस y डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर. हे x कॅन्सल होईल, y मायनस y म्हणजे 0 येणार. therefore d square y upon dx square equal to 0 upon x square that is equal to 0. हेच त्यांनी सिद्ध करायला विचारलेलं आहे.